आगामी सण उत्सव आता नवदुर्गा स्थापन होणार आहे. नवरात्रीचा सण महिला माता भगिनी या जास्त उत्साहाने साजरा करीत असतात. तेव्हा नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर हा योग्य रीतीने करायचा आहे. कुठल्याही धार्मिक भावनांच्या आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ किंवा मजकूर माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नये. तसेच नवरात्री दांडिया दरम्यान माता भगिनी महिलांची छेडछाड होणार नाही. गरबा रास दांडियामध्ये कुठली धार्मिक भावना दुखवणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. तसेच आता मध्यंतरीच्या काही बऱ्या वाईट समाजविरोधी धार्मिक विरोधी घटना घडलेल्या आहेत. अशी जर काही व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपवर, इंस्टाग्राम, फेसबुकवर येत असेल तर आपण जवळच्या पोलीस स्टेशनला त्वरित माहिती द्यायची आहे. पोलीस ही प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीवर कायदेशीर कारवाई करेल. परंतु त्याचा बद्दल आपण दोन धर्मामध्ये वाद पुन्हा निर्माण होईल असे व्हिडिओ या पोस्ट व्हायरल करू नये. त्याची सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासणं गरजेचं आहे. तसेच नवरात्र दुर्गामध्ये डीजेची परवानगी ही कोणालाही दिलेली नाही. जो काही कायदा आहे त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी सर यांनी सुद्धा डीजे बंदी तसेच लेझर किरणांचा वापर टाळणे यावर सुद्धा बंदी घातलेली आहे. जो कोणी बेकायदेशीरित्या 50 डेसिबलच्या वर मोठ्याने आवाज करेल, गोंगाट करेल आणि डीजेचा वापर करेल, लेसर किरणांचा वापर करेल, त्याच्यावर ध्वनी प्रदूषण अधिनियम अन्वये कायदेशीर कार्यवाही केली जाईल. तरी सर्व जे दुर्गा स्थापन करणारे मंडळ आहे त्यांना आमचं आव्हान आहे की आपण पारंपरिक वाद्य वाजवावे. त्यामध्ये डीजेचा, लेझर किरणांचा गैरवापर हा टाळावा, जेणेकरून वयोवृद्ध किंवा लहान मुले किंवा दवाखान्याजवळ जे ऍडमिट असतात त्यांना त्रास होणार नाही याची सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासणं गरजेचं आहे. सण उत्सवामध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचं पालन करावं. महिला माता भगिनींची छेडछाड होणार नाही, महिलांचा विनयभंग होणार नाही, पर्स चोरी होणार नाही, मोबाईल चोरी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. आपल्या सर्व महिला मंडळांनी आपल्या देवीच्या स्थापन मंडळाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हे गरजेचं आहे. नियमांचं पालन करावं. कुठलाही धार्मिक गालबोट आपल्या उत्सवामध्ये लागणार नाही आणि कुठल्याही इतर जाती धर्माच्या अपमान होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. असे आवाहन आम्ही पोलीस निरीक्षक विलास पाटील, नांदुरा पोलीस स्टेशन तर्फे करीत आहोत.